येस नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रथमेश आणि आम्ही माझ्या पूर्ण ग्रुपसोबत म्हणजे 7 हम साथ साथ है अशी आम्ही मुंबईवरून ट्रिपला आलतो कोकणामध्ये. तर पहिलं म्हणजे प्रश्न पडला होता की कोकणात आल्यावर फिरायचं कसं. तर स्कूटी एक ऑप्शन होता आणि शोधता शोधता आपल्याला श्रीनाथ स्कूटी म्हणजे आपला पवन जो आहे मित्र त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला. 8 जणांशी बोललो, बट पवनशी बोलताना असं वाटलं की आय एम टॉकिंग टू समवन, एक नोन पर्सन मित्रासारखा एकदम इझिली फ्रँकली बोलतो. तर ते तर रिलेशन राहिलं बाजूला, बट त्यांनी आम्हाला जवळपास 4 आम्ही गाड्या घेतल्या होत्या. लिटरली 2 गाड्या तर अशा होत्या की न्यू ब्रँड, आणि त्यातली एक गाडी अशी होती की परवा घेतली आणि आज आमच्यात दिली. तर एवढा ट्रस्टवर्दी पर्सन आम्ही कधी पाहिला नाही. अननोन पर्सनला एवढी नवीन गाडी देतोय. आणि गाडीची कंडिशनबद्दल बोलले की ज्युपिटर होती, एन्टॉर्क होती, डेस्टिनी होती आणि अजून एक कोणती तरी होती, डिओ होती. तर सर्व मस्त प्रॉपर छान कंडिशनमध्ये होती. आम्हाला 2 दिवसाच्या ट्रिपनंतर काल सकाळी घेतलेली, आता रात्रीचे 8:30 झालेत. काहीच प्रॉब्लेम आला नाही, कुठे गाडी कोणती बंद नाही पडली किंवा काही इश्यू असू दे XYZ. लिटरली रात्री आम्ही आरेवारे बीच, गणपतीपुळे हा जो रोड आहे हा किती डेंजरस असतो, ह्या रोडवरती बिंदासपणे गाडी चालवली. कारण तो असा पट्टा आहे ना की काय सांगता येत नाही की काय होऊ शकतं पूर्ण अंधार. सो आय विल लाईक टू थँक श्रीनाथ पवन जो आहे आपला, त्यांनी आम्हाला एवढ्या छान प्रकारे सर्व्हिस दिली. आणि तुम्ही पण सुद्धा येत असाल रत्नागिरीमध्ये, देन यू कॅन कॉन्टॅक्ट पवन. थँक्यू.